हॅलो एव्हरीवन, वेलकम टू रोशनीज किचन. सो आजची आपली रेसिपी आहे छोले मसाला. ही माझी ऑल टाईम फेवरेट रेसिपी आहे आणि बनवायलासुद्धा अगदी साधी आणि सोपी आहे. सो लेट्स स्टार्ट. सो इथे मी रात्रभर भिजवलेले चणे घेतले आहे. हे रात्री कोमट पाण्यात मी भिजत ठेवले होते. सो आता मी याला कुकरमध्ये बॉईल करते आहे. कुकरमध्ये मी 1 तांब्या पाणी ॲड केले आहे. त्याच्यात थोडंसं मीठ टाकलं आहे आणि वरतून हे रात्रीचे जे भिजले आपण चणे टाकले होते ते त्याच्यात ॲड केले आहे. मग आता 5-6 शिट्ट्या काढून मी हे चणे छान शिजवून घेते आहे. जोपर्यंत हे चणे शिजत आहे तोपर्यंत इथे मी एक मोठ्या साईजचा कांदा घेते चिरायला. सो इथे आपल्याला कांदा जास्त बारीक नाही चिरायचा आहे, तो आपल्याला असं पण मिक्सरमध्येच ग्राइंड करायचा आहे. त्यामुळे अशा प्रकारे मी पटकन हा कांदा चिरून घेतला आहे. त्याच्यानंतर इथे मी 2 हिरव्या मिरच्या पण ॲड केल्या आहे आणि थोड्याशा लसूण पाकळ्या घेतल्या आहे आणि थोडंसं एक आल्याचा तुकडा. हे सगळं आपल्याला मिक्सरमध्ये ग्राइंड करून घ्यायचं आहे. याची एक पेस्ट तयार करायची आहे. आणि इथे आपले छोले पण शिजले आहेत, तुम्ही बघू शकता. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही छोले शिजतानाच खडे मसाले टाकू शकता, पण मी हे याच्यात न टाकता मी नंतर टाकते. हे बघा, छोले आपले छान शिजले आहेत. आता मी इथे एक पॅन घेतला आहे, त्यामध्ये 2 टेबलस्पून ऑइल ॲड केले आहे. आता याच्यात मी आपले खडे मसाले टाकणार आहेत. हे ऑप्शनल आहे. ऑप्शनल मीन्स तुम्ही एक तर इथे टाकू शकता किंवा चणे शिजताय तिथे टाकू शकता कुकरमध्ये. आणि जर तुम्ही हे खडे मसाले कुकरमध्ये टाकले छोले शिजताना, तर मग तुम्ही हे इथे नाही टाकू शकत. इथे मी दालचिनी घेतली आहे, तेजपान घेतला आहे, लवंग, मिरी आणि जिरे. सो इथे थोडासा ना माझा कॅमेरा इश्यू झालेला आहे. ते काय माझ्याकडे अजून कॅमेरा स्टँड किंवा ट्रायपॉड नाही आहे, त्यामुळे सो प्लीज इथे थोडं समजून घ्या. कॅमेरा इश्यूमुळे थोडंसं मी इथे तुम्हाला काय काय स्पायसेस ॲड केले ते मी सांगते. सो आपण जी पेस्ट बनवली होती कांद्याची ती इथे मी ॲड केली आहे. ती छान इथे मिक्स करून घ्यायची आहे तेलामध्ये. सो तुम्हाला ही व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, मला कमेंट देखील करून सांगा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. मी असेच नवीन नवीन व्हिडिओ डेली घेऊन येत जाईल तुमच्यासाठी. सो इथे मी एक मोठ्या आकाराचा मी मोठ्या आकाराचा टोमॅटो घेतला आहे. तो देखील मी असा कट करून घेते. नक्की व्हिडिओला लाईक करा, तुमच्या सपोर्टची खरंच गरज आहे. इथं थोडासा मग कॅमेरा इश्यूमुळे तुम्हाला नीट दिसत नसेल, बट पुढच्या 1-2 दिवसात माझा तो इश्यू सॉल्व्ह होऊन जाणार आहे. सो इथे माझा टोमॅटो चिरून झाला आहे. सो ही जी पेस्ट ही थोडी वेगळी आहे. ही नेमकं मला कॅमेरा इश्यूमुळे दाखवता आली नाही, तर मी काय काय ॲड केलं होतं मी सांगते. एक टोमॅटो, थोडेसे शिजलेले जे चणे होते ते पण त्याच्यात टाकले, धने, कोथिंबीर आणि डाळ्या हे ॲड करून याची एक पेस्ट केली. ती पेस्ट मी कढईत टाकली. त्याच्यानंतर इथे मी स्पायसेस ॲड केले. थोडीशी हळद, धने पावडर, गरम मसाला, 2 स्पून रेड चिली पावडर, लाल मसाला ॲड केला आहे आणि थोडासा छोले मसाला. इथं तुम्ही छोले मसाला नाही ॲड केला तरी चालतो, तशी ही भाजी खूप छान लागते. बट जर असेल अवेलेबल घरात तर तुम्ही टाकू शकता, नसेल तरी चालेल. सो इथे मिक्सर जारमध्येच आपण जी पेस्ट केली होती ती थोडीशी लागलेली होती जारला, तर मी त्यातच पाणी टाकलं आणि तेच पाणी मी इथे ॲड केलं आहे. सो इथे पाणी तुम्ही तुमच्या कन्सिस्टन्सीनुसार ॲड करू शकता, तुम्हाला कमी जास्त कसं हवं आहे तसं. सो इथे छान बॉईल आला आहे पाणीला. सो त्याच्यात मी लगेच आपले चणे ॲड करते. इथं मला जास्त पातळ पण नको आहे भाजी, त्यामुळे मी पाणी थोडंसं ॲड केलं आहे. तुम्ही जास्त देखील करू शकता. सो सगळे चणे ॲड करून झाले आहे. इथे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे. अगदी सगळ्यांना आवडेल अशी रेसिपी आहे ही. सो एकदा नक्की ट्राय करून बघा आणि मला कमेंटमध्ये सांगा. सो इथे मी वरतून एक 2-5 मिनटं झाकण ठेवते फक्त. सो झाकण काढल्यानंतर इथे मी थोडीशी मीठ ॲड केलं आहे चवीनुसार. मीठ ॲड केल्यानंतर इथे मी थोडीशी कसुरी मेथी ही क्रश करून टाकली आहे.
कसुरी मेथीने काय होतं की जो स्वाद आहे भाजीला एकदम छान येतो. सो असेल तर नक्की टाकू शकता तुम्ही, नसली तरी चालते, बट तिचा टेस्ट फार छान येते. हे बघा इथे मी अशी क्रश करून ॲड केली आहे कसुरी मेथी. तुम्ही बघू शकता भाजीला कलरसुद्धा एकदम छान आला आहे. सो इथं कसुरी मेथी ॲड केल्यानंतर मी एकदम व्यवस्थित मिक्स केलं आहे आणि वरतून परत एक झाकण ठेवते आहे. परत झाकण ठेवायचं रिझन असं म्हणजे कसुरी मेथीचे जे स्वाद राहतो ना, तो त्या भाजीमध्ये लगेच उतरतो आणि चव अगदीच छान लागते. आता इथे आपली भाजी रेडी आहे. सो तुम्ही एक फ्रेश कोथिंबीर चिरून लगेच टाकू शकता आणि ही भाजी लगेच रेडी आहे. तुम्ही ही भाजी भातासोबत, पुरीसोबत, भटुरेसोबत आपण आहेच भाऊ ती भाजी, म्हणतात तिला छोले भटुरे, बट चपातीसोबत हेच खाऊ शकता. ही भाजी एकदम छान झाली आहे, रेडी आहे. सो कशी वाटली ही आजची रेसिपी प्लीज कमेंट करून सांगा. व्हिडिओला लाईक करा. थँक्यू फॉर वॉचिंग.